हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील कृषी हा पाठ शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ कृषी. यातील पुढील उर्वरित भाग आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीचा भाग आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्या पुढील उर्वरित भाग आपण आता पाहणार आहोत. कृषी या पाठामध्ये शेती व तिचे प्रकार आणि शेतीसोबतच अनेक व्यवसाय जे शेतीला पूरक आहेत ते आपण पाहिले. शेतीसोबतच जे व्यवसाय आहेत ते आपण पाहिले, शेतीचे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर आता आपण उर्वरित भाग पाहणार आहोत. माहिती आहे का तुम्हाला सेंद्रिय शेती? सेंद्रिय शेती म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला? तर सेंद्रिय शेती हे आत्ता अलीकडच्या काळामध्ये नावारूपाला आलेला एक शेती प्रकार आहे किंवा जास्त वापरात आलेला हा शेती प्रकार आहे सेंद्रिय शेती. पिकांची पोषक द्रव्यांची गरज मृदेतून भागवली जाते. पिकांना झाडाच्या वाढीसाठी जी पोषक द्रव्ये आहेत त्या उत्पादनामध्ये जे शेतीतून पीक येणार आहे त्या पिकामध्ये जी पोषक द्रव्ये गरजेची आहेत ती पोषक द्रव्ये ते वनस्पती जमिनीमधून घेतात, मृदेमधून घेतात. त्यामुळे वापरल्या गेलेल्या पोषक द्रव्यांचे मृदेतील पुनर्भरण होणे गरजेचे असते. म्हणजे काय की त्या जमिनीतील जी पोषक द्रव्ये आहेत ती त्या मृदेने त्या झाडाला पुरवली, त्या झाडामध्ये ती सर्व पोषक द्रव्ये पाठवली. पण त्या जमिनीमधील मृदेमधील जी पोषक द्रव्ये कमी झाली आहेत त्यांचे पुनर्भरण होणे, पुन्हा तिथे पोषक द्रव्ये निर्माण होणे हे गरजेचे असते. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात आणि मग ही जी पोषक द्रव्ये आहेत जी मृदेमधून कमी झाली आहेत त्यांचे पुनर्भरण करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. ती पोषक द्रव्ये पुन्हा निर्माण व्हावीत म्हणून सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. तर सेंद्रिय खत म्हणजे काय ते आता आपण पाहूया. पालापाचोळा जमिनीत कुजवणे, ताग किंवा धैंचा यासारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते. सेंद्रिय खत तयार करताना झाडांचा जो पालापाचोळा असतो, काट्या वगैरे हे सगळे वाळलेले पदार्थ जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्यापासून खत निर्मिती केली जाते. शेणखत व कंपोस्ट खत या खतांचा वापर केला जातो. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करतात. हे सगळे खत जे आहेत ते वापरले जातात सेंद्रिय शेतीमध्ये. सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात तेव्हा त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे संबोधण्यात येते. कोणत्याही रासायनिक खतांचा, कोणत्याही केमिकलचा, कीटकनाशकांचा वापर न करता फक्त सेंद्रिय खतं किंवा कंपोस्ट खत आणि शेणखत या खतांचा वापर करून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेतीचा हा फायदा आहे की यातून मिळणारे उत्पादन हे भरपूर पोषक द्रव्ये असलेले असते, तसेच उच्च दर्जाचे असते. कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनाशके जसे कडुनिंब व कीटकनाशके वापरूनही गरज भागवता येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते. या सेंद्रिय शेतीतून जे उत्पादन येणार आहे शेतामध्ये त्या धान्याची प्रत ही उच्च दर्जाची असते, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं अन्नधान्य या शेतीतून निर्माण होतं. या शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर केला जात नाही. सेंद्रिय शेती ही पूर्णतः या सेंद्रिय खतांवर जसे की शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत या खतांवरच अवलंबून असते. इथे सेंद्रिय खत निर्मितीचं चित्र आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढे सांगा पाहू. खालील आकृती 9.12 मधील छायाचित्रांचे निरीक्षण करा आणि त्याखालील जागेत शेतीचा प्रकार लिहून त्याचे थोडक्यात वर्णन करा. इथे तुम्हाला चित्रे दाखवली आहेत. या चित्रांचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि याचा शेतीचा प्रकार कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. इथे आपल्याला दिसतं की हे आंब्याचे झाडं आहेत, आंब्याची राई आहे, आमराई आहे. तर हा कोणता प्रकार आहे शेतीचा? आपण शेतीचे प्रकार पाहिले आहेत मागील व्हिडिओमध्ये. हा फळ शेतीचा प्रकार आहे. त्यानंतर हा जो दुसरा फळ शेती ज्यामध्ये फळांची पिके घेतली, फळांची झाडे लावली जातात आणि भरपूर प्रमाणात
फलोत्पादन केलं जातं. त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे किंवा दुसरं चित्र आहे ते विस्तृत शेतीचं दिसतंय, ज्यामध्ये खूप जास्त जागेवरती मोठ्या जागेवरती शेती केली जाते आणि त्यासाठी मोठी यंत्रे वापरली जातात, ज्याला भांडवल जास्त लागतं. अशी ही शेती, विस्तृत शेती, आपण याविषयी देखील माहिती घेतलेली आहे. त्यानंतर ही शेती आपल्याला दिसते, ती चहाची शेती दिसते. हा प्रकार मळ्याची शेतीचा आहे. मळ्याची शेती आहे ही, चहाचे मळे आहेत आणि या स्त्रिया चहा गोळा करत आहेत. मळ्याची शेती डोंगर उतारावर केली जाते. अशा ठिकाणी यंत्रांचा वापर करणे शक्य होत नाही, त्यामुळे मनुष्यबळाचा वापर केला जातो आणि शिवाय हे मनुष्यबळ कौशल्यपूर्ण असलेले मनुष्यबळ इथे गरजेचे असते. ही मळ्याची शेती आहे. याचे सुद्धा वैशिष्ट्य आणि माहिती आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. त्यानंतर ही जी शेती दिसती आहे ती सखोल शेती आहे, म्हणजेच निर्वाह शेती प्रकारातील हा प्रकार आहे, जो एकाच जमिनीमध्ये केला जातो, सखोल शेती. हे जे तीन प्रकार आहेत ते व्यापारी शेतीचे प्रकार आहेत, तर हा जो प्रकार आहे तो निर्वाह शेतीचा प्रकार आहे. तुम्हाला इथे तुमचे निरीक्षण आणि माहिती लिहायची आहे. त्यानंतर पुढे कृषी पर्यटन. कृषी पर्यटन म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत. कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आता सुरू झाले आहे किंवा हे एक नवे क्षेत्र उदयास आले आहे. उष्णकटिबंधीय देशामध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात, त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. वेगवेगळ्या उत्पादन पाहण्यासाठी किंवा त्यांचा अनुभव घेण्यासाठी कृषी पर्यटन राबवलं जातं. कृषीप्रधान देशांमध्ये ग्रामीण भागातील संस्कृती, चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो. कृषीप्रधान देश म्हणजे शेतीप्रधान देश, जसे की आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे. ग्रामीण भागातील संस्कृती, आपल्या इकडच्या ज्या संस्कृती आहेत, इकडची घरे असतील, चालीरीती असतील, वेगवेगळे सण समारंभ असतील किंवा या इकडचं जीवन कसं आहे याचा उपयोग कृषी पर्यटनासाठी केला जातो. शेतकरी, त्याचे घर, आहार विहार, शेती, परिसर या सर्वांचे कुतूहल आणि नाविन्य शहरातील लोकांना असते आणि म्हणूनच शहरातील लोक खेड्याकडे किंवा ग्रामीण भागामध्ये थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी ते जात असतात. ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात. कृषी पर्यटनामुळे शेतकरी व त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो. असे अनेक कृषी पर्यटन हे ग्रामीण भागामध्ये राबवले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्याला तर लाभ होतोच, शिवाय गावालाही आर्थिक लाभ होतो. त्यानंतर पुढे आहे जरा डोके चालवा. इथे काही चित्रे दाखवली आहेत. तुम्हाला या चित्रांचे निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला या दोनपैकी एक वस्तू निवडायची आहे. आकृती 9.14 मध्ये काही फळे व भाज्यांच्या जोड्या दाखवल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक फळ किंवा भाजी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला निवडायची आहे आणि त्याजवळील चौकटीत करेक्ट मार्क अशी खूण करायची आहे. तुम्ही केलेल्या निवडीबाबत चर्चा करायची आहे. इथे वेगवेगळ्या फळांची आणि भाज्यांची चित्रे दिली आहेत, जी कृत्रिमरित्या पिकवली गेली आहेत आणि नैसर्गिकरित्या पिकवली गेली आहेत. यामध्ये हा जो मुळा दिसतोय आपल्याला, हा रसायनांचा वापर करून, कीटकनाशकांचा वापर करून कृत्रिमरित्या पिकवला गेला आहे. तर हा नैसर्गिकरित्या कोणत्याही खतांचा वापर न करता सेंद्रिय खत वापरून पिकवला गेलेला आहे. त्याचे भौगोलिक स्पष्टीकरण आता आपण पाहू. चर्चेनंतर तुमच्या लक्षात आले असेल की दिसायला आकर्षक असणारी फळे व भाज्या नेहमी योग्य पद्धतीनेच पिकवलेल्या असतील असे नाही. यामध्ये एक फळ किंवा भाजी आहे ती चांगली दिसत आहे, चांगल्या अवस्थेमध्ये, आणि एक साध्या पद्धतीने पिकवलेली आपल्याला नजरेस दिसत आहे. प्रत्येक वेळी ही जी फळे आणि भाज्या आहेत त्या नेहमी योग्य पद्धतीने दिसतात. त्या चांगल्या दिसत आहेत, स्वच्छ दिसत आहेत, मोठ्या दिसत आहेत, त्यांचा रंगही चांगला आहे. याचा अर्थ असा नाही की त्या योग्य पद्धतीनेच पिकवल्या असतील, असे नाही. लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी फळे व भाज्यांवर कृत्रिम रसायने व औषधांचा वापर आता केला जात आहे. त्यामुळे ही जी फळे बाहेरून चांगली दिसत आहेत, परंतु ती नैसर्गिकरित्या न पिकवल्यामुळे त्यांच्यामध्ये जे पोषक द्रव्ये आपल्याला गरजेची होती ती पोषक द्रव्ये त्यामध्ये नसतात आणि त्यामुळे त्या आरोग्याला हानिकारक असते. तसेच त्यावर कृत्रिम रसायने आणि औषधांचा वापर केला जातो उत्पादन चांगले येण्यासाठी आणि त्यामुळे म्हणूनच ती आरोग्याला हानिकारक अशी असतात. त्यातून उत्पादन तर लवकर मिळतेच, शिवाय ते आकर्षकही दिसते.
आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रसायने आणि औषधांचा वापर केला जातो. अशी उत्पादने आरोग्याला मात्र हानिकारक असतात. बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळे किंवा भाज्या फार कमी काळ टिकतात, कारण त्यांना नैसर्गिकरित्या न पिकवल्यामुळे त्यांचा कालावधी हा कमी असतो, कमी काळ ते टिकतात. पहा बरे जमते का? खालील प्रश्नांचा विचार करून एक परिच्छेद लिहा. माणसाच्या हव्यासापोटी शेती व्यवसायात आढळणाऱ्या अयोग्य पद्धती कोणत्या? कोणत्या चुकीच्या पद्धतीने माणूस शेती करतो? तर अनेक वेळा आपण पाहतो की फळे नैसर्गिकरित्या न पिकू देता शेतकरी ती कच्ची असतानाच झाडावरून काढतो आणि त्यांना वेगवेगळी रसायने वापरून ती फळे पिकवली जातात. तर ही चुकीची पद्धत आहे, ही अयोग्य पद्धत आहे. फळे, भाजीपाला, धान्य असे उत्पादन लवकर व भरपूर मिळावे यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. परंतु या चुकीच्या पद्धती आहेत, अयोग्य पद्धती आहेत. फळे पूर्णपणे झाडावर पिकू न देता त्या कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी विविध केमिकलचा वापर ही सुद्धा चुकीची पद्धत आहे. तुमच्या परिसरात शेतीसाठी जलसिंचनाच्या कोणत्या सोयी उपलब्ध आहेत? आपल्याला 2 जलसिंचन माहिती आहेत किंवा या 2 पद्धती आपल्या इकडच्या भागामध्ये वापरल्या जातात, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन. शेतीसाठी पाण्याचा अपव्यय, दुरुपयोग होताना दिसतो का? कसा? कित्येकदा आपण पाहतो की शेततळ्यांमध्ये पाणी साठवलं जातं, परंतु अनेकदा त्याचा अपव्यय होतानाही आपण पाहतो. शेतीमध्ये पाणी जास्त वापरलं जातं किंवा मोटार जर बसवली असेल तर त्याचा पाण्याचा अपव्यय होतो, असे अनेक ठिकाणी आपण पाहतो. शेतीमधील अयोग्य पद्धती टाळण्यासाठी सहजपणे कोणते उपाय करता येतील? अयोग्य पद्धती जर टाळायच्या असतील तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयीची योग्य माहिती पुरवणे गरजेचे आहे. त्यांना त्यातील पूर्ण ज्ञान, सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे विपणन व्यवस्था. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. विपणन व्यवस्था म्हणजे काय? शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था काम करते, कार्यरत असते, तिला विपणन व्यवस्था असे म्हणतात. भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल. खाली माहिती दिली आहे ती आता आपण वाचू. भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे, कारण शेतीप्रधान देश आहे. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. खूप जास्त प्रमाणात शेती प्रामुख्याने केली जाते. सर्व शेतकरी संघटित नाहीत, पण आपल्याकडे शेतकरी जे आहेत ते संघटित नाहीत, त्यांचे संघ नाहीत. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा उभारण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये शेतकऱ्यांकडून जो माल उत्पादित होतो तो डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो आणि शेतकरी स्वतः विपणन करतात यासाठी. परंतु आपल्याकडे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समिती चालवल्या जातात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा आपल्याकडे आहे. या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व तो माल व्यापाऱ्यांना विकतात आणि त्यानंतर ते व्यापारी तो माल आपल्यापर्यंत म्हणजेच ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते. फळे, भाजीपाला इत्यादी अशी जी पिके आहेत ती नाशवंत आहेत, म्हणजे पटकन खराब होणारी आहेत, लवकर त्यांचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे ही व्यवस्था चांगली असावी लागते, त्याची व्यवस्था वेळेत लावावी लागते. यासाठी शेतकरी संघटना, ग्राहक पेठ, सहकारी संस्था इत्यादींची मदत होते. या सगळ्या गोष्टी, हे सगळे जे संस्था आहेत, शेतकरी संघटना, ग्राहक पेठ आणि सहकारी संस्था यांची मदत होते. यामुळे दलाल, मध्यस्थ इत्यादींकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक टाळता येते. काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो. काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो, जसे की ऊस हा साखर कारखान्यासाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो. तसेच ज्या ठिकाणी विणकाम केले जाते त्या ठिकाणी कापूस हा कच्चा माल म्हणून वापरता येतो. हा एक प्रकारचा कृषी माल कच्चा माल म्हणून वापरता येतो. जागतिकीकरणामुळे कृषी मालाला
आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठही सहज उपलब्ध होऊ लागली आहे. अनेक प्रगतिशील शेतकरी त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतातच, त्याशिवाय शेतात तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी करून विकतात. अनेक प्रगतिशील शेतकरी आहेत जे आधुनिक तंत्राचा आता सध्या अलीकडे वापर करत आहेत आणि त्यांच्या शेतात जो माल तयार होतो त्या मालाची योग्य बांधणी करून ते आता पॅकेजिंग करून विकत आहेत. हॉटेल, मॉल यांच्यासाठी सुद्धा असा शेतमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. आंतरजालाच्या मदतीने जाहिराती देऊन देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळे ॲडव्हर्टाईज आता चालू झाले आहेत आणि ऑनलाईन सेवा पुरवण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशी स्तरावर हा माल विकला जातो. शेतीतील माल, त्यांचं जे उत्पादन आहे शेतकऱ्यांचं, ते या ठिकाणी डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सुरुवात झाली आहे. माहिती आहे का तुम्हाला इस्रायलमधील शेती प्रकार? इस्रायल हा विविध शेती उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. निर्यातदार म्हणजे या देशातून अनेक शेतीमाल हा दुसऱ्या देशांना पुरवला जातो, निर्यात केली जाते. हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे. शेती तंत्रज्ञान इकडचे खूप विकसित असे आहे. तेथील प्रतिकूल हवामान, अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेले वाळवंट, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशा प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करून इस्रायलने आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. अनेक ठिकाणी तिथे वाळवंट पसरलेले आहे, त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता देखील या देशामध्ये आहे. तरीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून या देशाने शेती क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवले जाते? भूजल म्हणजे जमिनीतील पाणी. कशाद्वारे मिळवले जाते? नद्यांद्वारे, तलावाद्वारे, विहिरीद्वारे, कूपनलिकांद्वारे पाणी मिळवले जाते. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. यामध्ये आपण शेतीचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्यानंतर शेतीसोबतच अनेक कोणकोणते व्यवसाय केले जातात हे देखील आपण पाहिले. त्यानंतर कृषी पर्यटन हा भाग पाहिला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.